गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला सेल्फ अवेअरनेसबद्दल काही माहिती देणार आहे. हा आपला एक पॉईंट आहे सक्सेस मिळवण्यासाठी. तर सेल्फ अवेअरनेसबद्दल आपल्याला काय सांगता येईल? सेल्फ अवेअरनेसमध्ये आपल्याला सांगता येईल की आपण स्वतःला किती ओळखतो आणि बाहेरचे लोक आपल्याला किती ओळखतात, म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक एक्झाम्पल देणार आहे. त्या एक्झाम्पलमध्ये 2 विद्यार्थी आहेत. तर एका विद्यार्थ्याला गाण्याची आवड आहे आणि दुसरा जो आहे त्याला डान्स करण्याची आवड आहे. आणि जो डान्स करतो त्याला गायची आवड नाही आहे, म्हणजे सिंगिंग करण्याची आवड नाही आहे. आणि जो सिंगिंग करतो त्याला डान्स करण्याची आवड नाही. तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की म्हणजे आपण सेल्फ अवेअरनेसबद्दल बोलतो आहे. तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की सेल्फ अवेअरनेसमध्ये. जसं की ओपन एरिया म्हणता येईल. ओपन एरियामध्ये काय बोलता येईल की ओपन एरियामध्ये तुम्ही स्वतःला किती ओळखता आणि बाहेरचे लोक तुम्हाला किती ओळखतात, हा एक क्वालिटी आहे. म्हणजे सेल्फ अवेअरनेस कसं ओळखायचं त्याच्यासाठी. नंतर परत अशा काही म्हणजे थिंग्स आहेत. हे हिडन एरिया आहे. हे अशा थिंग्स म्हणजे अशा गोष्टी आहेत जे तुम्ही स्वतःला ओळखता तुमच्याबद्दल आणि बाहेरचे लोक ओळखतात तुमच्याबद्दल, म्हणजे हा कसा आहे. आता मी एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला की एकाला गाण्याची आवड आहे आणि एकाला गाण्याची म्हणजे सिंगिंग करण्याची आवड आहे आणि एकाला डान्स करण्याची आवड आहे. तर डान्स करणारा जो आहे त्याला म्हणजे अशा काही गोष्टी त्याच्या की त्या गोष्टी फक्त त्याला स्वतःलाच माहिती आहेत आणि त्याच्या अशा काही गोष्टी ज्या की लोकांना माहिती आहेत, म्हणजे ते चांगल्या गोष्टी असो किंवा वाईट गोष्टी असो. हा एक हिडन एरिया पार्ट आहे म्हणजे सेल्फ अवेअरनेसचा. नंतर ब्लाइंड एरिया, त्याच्यामध्ये पण असं म्हणता येईल की आता जो सिंगिंग करतो तर सिंगिंग करणाऱ्याला पण म्हणजे त्याच्या अशा काही थिंग्स असतील की त्याला स्वतःला माहीत नाही की मी इथं चुकतोय, आणि पण लोकांना ते दिसतंय. आणि तसंच म्हणजे जो हे करतो डान्स करतो त्याच्या पण अशा काही गोष्टी असू शकतात की त्याला असं वाटतं की मी बरोबर आहे, पण त्याच्या पण काही अशा गोष्टी आहेत की लोकांना त्या माहिती आहेत की ह्याचं हिथं चुकतंय, म्हणजेच ब्लाइंड एरिया आहे. आणि परत अननोन एरिया. अननोन एरियामध्ये काय म्हणता येईल, अशा गोष्टी की लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहेत आणि अशा गोष्टी की ज्या गोष्टी फक्त त्याला स्वतःलाच माहिती की मला हे जमतो. आता सिंगिंग करणाऱ्याला त्याला डान्सिंग नाही जमत, तो जो डान्स करतो त्याला सिंगिंग नाही जमत. हे बेस्ट म्हणजे एक्झाम्पल आहे आपलं सेल्फ अवेअरनेस ओळखण्याचं. एवढंच तुम्हाला सेल्फ अवेअरनेसबद्दल मला सांगायचं होतं. थँक्यू.